नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू आपण. तर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये एक चांगला डाऊन मोमेंटम होता कालचा आणि आजचासुद्धा चांगला गॅप डाऊन झाला आणि गॅप डाऊन नंतरसुद्धा एक चांगला डाऊन मोमेंटम कंटिन्यू केला होता काल. आजसुद्धा गॅप डाऊन झाला आणि गॅप डाऊन झाल्यानंतर थोडा अपसाईडला गेलं, कन्सोलेशन झाला आणि डाऊन मोमेंटम दिला आणि शेवटच्या टायमाला छोटासा अप मोमेंटम दिला. ठीक आहे. तसंच बँक निफ्टी आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम झालं होतं. काल गॅप डाऊन दिला होता मोठा आणि त्यानंतर डाऊन मोमेंटम कंटिन्यू केला होता आणि आजसुद्धा गॅप डाऊन केला, पण गॅप डाऊननंतर कन्सोलेशन झाला आणि शेवटच्या टायमाला एक छोटासा अप मोमेंटम दिला होता. ठीक आहे, शेवटच्या हाफ ॲन आवरमध्ये. तर आपण निफ्टीचा पहिले रिव्ह्यू करून घेऊ. तर निफ्टीमध्ये बघितलं तर एक मुवमेंट होता. का मुवमेंट होता तो आपण बघू. तर तुम्हाला सांगितलं होतं लास्टच्या व्हिडिओमध्ये की हा ऑल टाईम हाय आहे आणि ऑल टाईम हायचा ब्रेकआउट झाला आहे. समज ही लेवल ब्रेक केली तर ह्या लेवलच्या ब्रेकनंतर एक ब्रेकआउट सीन होऊ शकतो. त्याप्रमाणेच झालेलं आहे. ही लेवल ब्रेक केली आणि हा ब्रेकआउट फेल्युअर म्हणून वर्क केला, त्यामुळे मार्केट एवढं खाली आलेलं आहे. त्याप्रमाणे आपण अगोदर सांगितलं होतं जर ह्या लेवलच्या खाली आलं तर एक चांगलं खाली येऊ शकतं मार्केट. त्याप्रमाणे आपण प्रॉपर ट्रेडसुद्धा घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ काय असतील त्या. आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर जाऊ पहिले आणि 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघू. तर हे आपण वन डेच्या लेवलवर आपण मार्क करून घेतलं होतं. वन डेच्या टाईमला ही लेवल मार्क करून घेतली होती. त्यानंतर एक चांगला खाली मोमेंटम आला. तर आपण उद्यासाठी बघू. पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळ्या म्हणजे ती वन डेची टाईम लावलेली ती. त्यानंतर आपण बघू. ठीक आहे. जर आपण आजचा जो डेचा लो होता आणि आजचा डेचा हाय होता तो मार्क करून घेऊ. हा एक सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया वर्क करेल इथे. हा रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. ठीक आहे. तसंच हा सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल आजच्या डेसाठी. आणि कालचा जो सपोर्ट एरिया होता तो आजचा म्हणजे समज फ्लॅट ओपनिंग झाली तर रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. हा कालचा सपोर्ट एरिया होता आणि तो समज ब्रेक केला किंवा गॅपअप होऊन फ्लॅट ओपनिंग अपसाईडला गेला किंवा गॅपअप झालं तर गॅपअपनंतर ह्या दोन लेवल ब्रेक केल्या म्हणजे कालचा सपोर्ट एरिया आणि आजचा रेजिस्टन्स एरिया जर ब्रेक केला तर अपसाईडला चांगलं मोमेंटम भेटू शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर ब्रेकआउटनंतर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. आणि नंतर जर समज बघितलं तर खाली आलं तर खाली आल्यानंतर आपल्याकडे ही एक लेवल आहे. ठीक आहे. आणि ह्या दोन लेवल आहेत. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. जर मार्केटला खाली जायचं असतं तर आज गेलं असतं, पण आपण वेट करू की उद्यासाठी जर उद्या परत गॅप डाऊन झालं तर एक छोटीशी रिकव्हरी दाखवू शकते. ठीक आहे. तसं फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला मोमेंटम दाखवू शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ. ब्रेकआउटनंतर किंवा ब्रेकडाऊननंतर त्याप्रमाणे प्रॉपर आपण एंट्री करू शकतो. ठीक आहे. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं, बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगला डाऊन मोमेंटम होता. आपण वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवरसुद्धा आपण बोललो होतो की हा एक ब्रेकआउट फेल्युअर येऊ शकतो. त्याप्रमाणे इथेसुद्धा ब्रेकआउट फेल्युअर झाला आहे. जसं निफ्टीमध्ये आपण सांगितलं होतं तसं बँक निफ्टीमध्ये सुद्धा हा ब्रेकआउट फेल्युअर झाला आहे. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये ऑल टाईम हाय अजून ब्रेक नाही केला आहे, कारण की जो ब्रेक केला होता जो लास्ट टाईमला ऑल टाईम हाय ब्रेक केला होता त्यानंतर एक ब्रेकआउट फेल्युअर सीन झाला आहे. तर उद्यासाठी आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघू आपण. ठीक आहे. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर एक आजचं कन्सोलिडेशन मार्केट होतं छोटं. त्यानंतर शेवटच्या टाईमला एक अप मोमेंटम दाखवला होता. ह्याच्यातसुद्धा आपण दोन लेवल ड्रॉ करून घेऊ, सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया. आज मार्केटमध्ये काही मोमेंटम नव्हतं. ठीक आहे. तर हा एक रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. हा एक ब्रेक करायचा ट्राय केला आहे आज शेवटच्या टायमाला, पण समज उद्या हा एरिया ब्रेक केला किंवा गॅपअप ओपनिंग झालं तर गॅपअप ओपनिंगनंतर आपल्याकडे एक छोटंसं टार्गेट असू शकतं. जो कालचा डे क्लोज होता तिथपर्यंत टार्गेट असू शकतं. जर कारण की आजची कॅन्डल ह्या डे हायच्यावरती क्लोज झाली आहे, आजच्या डे हायच्यावरती, तर इथपर्यंत टार्गेट भेटू शकतं. आणि जर तीसुद्धा आपल्याला ब्रेक झाली तर आपल्याकडे चांगलं अपसाईडला टार्गेट भेटू शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. जर बिग गॅपअप झाला तर बिग गॅपअपनंतर आपल्याकडे एक चांगलं टार्गेट भेटू शकतं. तर हे आपण अपसाईडला टार्गेट काढलेले आहेत. कारण की आजची शेवटची कॅन्डल बघितली ही तर शेवटच्या कॅन्डलनंतर ती कॅन्डल ब्रेक केली आहे आणि क्लोज केली आहे. जर उद्या ह्या कॅन्डलच्या वरती ओपन झालं तर ह्या कॅन्डलच्या वरती ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे असा सीन दिसू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला हे टार्गेट भेटू शकतं. ठीक आहे. आणि जर गॅपअप ओपनिंग झालं तर गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला वरती एक चांगलं टार्गेट भेटू शकतं म्हणजे बिग गॅपअप झालं तर. तसंच आजचा हा सपोर्ट एरिया आहे. ठीक आहे. हा सपोर्ट एरियाचा जर खाली आलं तर खाली आपण बघू कुठपर्यंत येऊ शकतं.
किंवा उद्या जर गॅप डाऊन झालं तर गॅप डाऊननंतर कुठे येऊ शकतं. जर गॅप डाऊन झालं तर एक चांगला टार्गेट भेटू शकतो आपल्याला खालच्या साईडला. हे 2 मोठे टार्गेट आहेत खालच्या साईडला, पण हा एक छोटा सपोर्ट एरिया आहे इथे. ठीक आहे, हा एक सपोर्ट एरिया आहे. त्याप्रमाणे आपण प्रॉपर जर गॅप डाऊन झालं तर गॅप डाऊननंतर आपण खालच्या साईडला ट्रेड घेऊ शकतो. जर इथे कुठे ओपनिंग झालं तर इथे ओपनिंग झाल्यानंतर मार्केट अशा प्रकारे ट्रेड करू शकतं. मार्केट अशा प्रकारे येऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण बघितलं तर आपण त्याप्रमाणे प्रॉपर ह्या लेवल ड्रॉ केल्या आहेत उद्यासाठी. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. आणि तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला मराठी कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा. आपण लवकरच एक एज्युकेशनल सिरीजसुद्धा घेऊन येणार आहोत. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी नक्की लाईक सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.